कशात तुम्ही सगळे? सो आज आम्ही चाललो आहे दापोलीला, हिच्या माहेरी. बघा कशी उभी आहे, आणि माझ्या सासरी. आणि ती बघा किती खुश आहे. तुम्हाला माहितीच असेल, पोरी लग्नानंतर आईच्या घरी जायला किती एकदम उत्साही असतात. सो आम्ही चाललो आहे तिकडे, कारण की आम्हाला वटी भरायची, तिची पाया पडायचं आहे. सो आपण भेटूया आता दापोलीला, तिच्या घरी जाऊन. पुढे का असं त्याच्यामध्ये विठवा थोडा साईडचा रस्ता त्यांना ते पुढे जाते. भाऊ पुढे जा ना तुम्ही. कशाला मग दिसतील ते मागून असे चिंटू दिसतात. नाही दिसणार ते बरोबर, चिंटूवाली. या खूप सारी झाडे असतील ना, तेव्हा कसं करायचं माहिती तुला झालं ना, असं करायचं वरतून असं स्लोमध्ये करायचं, असं करायचं, असं 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 करून समोर घ्यायचं. सो भाऊ आम्हाला पुढे गेलेत सोडून. आमची वनराई बघताय ना. राईट असं बोलली. मम्मा तुझ्यासारखं ड्रेस घातले का काही असं बोलली. ते विल्या काय खायचं, काय होतं काय रे मध्ये झटके लागत. अरे त्याचं लागत नाही झालं, तुला काय पाहत मध्ये झटके लागतात होते. त्यांची पप्पाची गाडी चालवली आहे, तुम्हाला कळते. त्यांची काय त्याला काहीच घेऊन दिलं शकते. अरे इथे दाखवा आधी तर, दापोली बघताय ना. सो वडापाव खायला थांबलो आम्ही, आणि तिथला फेमस वडापाव आहे, त्यांना पाहिजे. मम्मीला पण खायचं, ही पण खाते, परत घरी जाऊन खाणार आहे. बघा एवढूचा पोट आहे पण खाते किती. मागेच डेपो आहे, लावू माझ्या पोटाला. मागेच डेपो आहे, एस टी डेपो, ते पण तुम्हाला दाखवतो मी. ऊन खूप आहे गावाला. पैसे द्या ना. असं बोलतो आता असं त्याच्यात व्हॉइस रेकॉर्ड त्याला कट करून टाकतो. खूप ऊन आहे इकडे, जायचं कळत नाही. आलं ना मग हे आलं ते, हा अजून पुढे आहे.
पाणी तर घ्या. जमाई राजा की खातिरदारी में पानी. अरे बापरे. असं पण आहे काय? काय बघताय काय? कैरी करता का काय? नाही झाली एवढी वर्ष पडतायत त्या. मला तरी घरी घेऊन जाते तिकडे आम्ही काहीतरी तू राहिलं नाही? नाही मग कधी गुरुवारी येणार? नाही मग नाहीच येणार राहायला आता. का गं? हे नाही बोलत आहे. का? कधी येणार का गुरुवारी राहायला? आमच्याकडे पालखी आहे ना शनिवारी. या काकी अरे हा, हे बघा आले. असं कसं राहायला नाही येणार? हो माझे भाऊ रिस्पेक्ट दिला ना माझे कसे असं आहे? बोलली. हो म्हणते हो म्हणते हो म्हणते आता अति करते ना ग? मग मला एकदम नाही नाही आपल्याकडे. मला एकदम फायनली आम्ही पोचलो आहे माझ्या सासरवाडीला आणि हिला बघा किती आनंद होते नुसती इकडे तिकडे फिरते ऊन पण बघा किती आहे तर थांबणार आम्ही संध्याकाळी पाया वगैरे पडूनच जाऊ आम्ही. ते आंबे पण लागलेत फणस पण लागलेत आमच्या इथे लागलेच नाहीत काय फणस आंबे यांच्या इथून घेऊन जायला लागतील मला दिसणार आहे तुम्हाला तिकडे समोर तिथे फणस आहेत तिथे आंबे लागलेत नंतर येऊ पुढच्या महिन्यात आंबे आणि फणस यांच्याकडून घेऊन जाऊ रामफळ पण खूप लागलेत पाठीमागे त्यांच्या परसावात मी दाखवते तुम्हाला. हिला बघा कशी फिरते ती बघा ऊन पण खूप लागते बापरे. यांचं गाव पण छान आहे बीचच्या बाजूलाच आहे म्हणजे गाडी निघाल्या तर 5 मिनटं चालत गेलं तर 10-15 मिनटं लागतात. बीचच्या बाजूला लाडगार गाव आहे दत्ताचं मंदिर पण तिकडेच आहे. सो चला तुम्हाला दाखवतो मी नंतरला. यांच्या इथे कैऱ्या खूप आलेत झाडं पण खूप लावल्या त्या लोकांनी सुपारी आहे पेरू आहे कढीपत्ता आहे नारळ आहेत आंबे पण आले छोटे छोटे हे फणस लावले केळी नाहीत काढून घेतले कुठे खालती पण आहे चप्पल नाही घातलं मी. देवा पालखीला जायचं म्हणून बघा कशी तयार होते एकदम. शर्ट वगैरे आणलाय का नाही नाही मासे साखर हा हे सगळं काय हे बघ नारळ तांदूळ पाचखानाचा विडा आणि साडी फळ. चलो हो कालच रात्रीच टाकला आम्ही. तांदूळ वगैरे गहू भरून ठेवले. पाठवून गेली कुडी काढली खाण्यासाठी त्याला गोलपाट त्याच्यामध्ये मागे दिसते. आला नाही आणि तिथे काढ ना व्हिडिओ कॅमेरा मला देतो काढेल. काय आणलंय मी हेच व्हिडिओ त्याच्यामध्ये मग टाकेन मी त्याच्यामध्ये. 5 पर्यंत महिलांसाठी हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आलं होतं. हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
मला आधीच मला कळत नाही मला घुसलो कसा हे बघ कोपरा. हा तोडलाय बघ हा सगळं तोडलाय हा आणि हा सगळं होता हे बघ हे सगळं सरळ होतं आतला दिसतोय सरळ होता तो अरे ठोकायला कोण येणार असं म्हणून ही व्यवस्था सोड सांगू शकत नाही सांगू शकत नाही आपण. आम्ही पोचलोय घरी 8 वाजले काळोख झाला म्हणून फटाफट आम्ही निघालो तिथून दापोलीवरून. सो मला सांगा ब्लॉग कसा वाटला आणि मी पण पालखी नाचवली आहे. खूप गर्दी होती तरी पण मी मध्ये घुसून मला पालखी नाचवायला भेटलं आहे आणि खूप बरं वाटलं मला कारण की दुसऱ्यांच्या गावात जाऊन पालखी नाचवणं म्हणजे हे असतं एक टास्क असतो कारण की तिथे कोण ओळखत नसतं ना आपल्याला त्याच्यामुळे. सो मी घुसलो कसं तरी आणि पालखी नाचवायला भेटलं आणि खूप आनंद झाला मला. खूप मजा आली. पालखी त्यांच्या इथे गोल गोल सानेच्या गोल गोल फिरवतात. सगळ्या गावातली प्रथा वेगळी असते त्यांच्या गावात म्हणजे तसं असतं. सो मी पण नाचवली आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. चला बाय बाय भेटू पुढच्या